मित्रांनो, आज आपण बनवणार आहे गावठी कोंबड्याचं कालवण। बघू शकता यो आहे आपला कोंबडा। चला तर आता आपण सुरुवात करून घेऊया। चला आता बाबा चुलीवरून उचलतात। मित्रांनो बघू शकता यो आहे आपला कोंबडा। आपण जर चुलीवरती हे केलं शिजवलंय का सांगू, कारण फ्राय केलेला आहे, भाजलेला आहे, कारण के पंख पिंक मस्तपैकी जलावे। बघू शकता इथं माझी मम्मी आता कांदा कापते। हे आपला गावठी कोंबडा। आता आपण ह्याला धुवायचं आहे। चला तर आता माझे आजोबा आता ह्याला धुवून घेणार। बघू शकता हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता चिकन कापले गेले आहेत। आता मी चांगल्या पैकी धुवून घेते। चला धुवून घेऊया आता। चांगलं स्वच्छ आपण धुवून काढूया। थोडे थोडे घेते जेणेकरून स्वच्छ निघावे। हे बघा मस्त पैकी आता पहिल्यांदा आपण याच्यामध्ये कसं आपल्या चुलीवरती चांगल्यापैकी भाजून घेतलं होतं, त्याच्यामुळे ते कसं काळे काळे दिसायला लागले। चांगले धुतले की मस्त पैकी आपले चिकन स्वच्छ निघतील। हे बघा मस्त पैकी आता धुवून घेतलेलं आहे आधी। आता अजून एक वेळ आपण ह्याच्यामध्ये मस्त पैकी धुवून घेऊया शेवटचं, जेणेकरून काय असेल ते निघून जाईल पाण्यामध्ये। सगळंच टाकते एकदमच। हो सगळं बुडवून फक्त घेते, जास्त नाही। बघा असं असं करून काढून घेते, हो निघून जाईल। आणि हळद मीठ टाकून साईडला ठेवून देऊया वाटण करायचं। हे बघा मस्त पैकी आता धुवून घेतलेलं आहे। आता आपण हळद मीठ चिकन मसाला टाकून चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया। हो थोड्या वेळसाठी 10-15 मिनिटासाठी जरा मॅरिनेट करून घेऊया। आपण हळद टाकलेली आहे, थोडस चिकन मसाला आपण टाकून घेऊया। हा चिकन बघा मस्त पैकी भरपूर टाकलं, कारण क्वांटिटी भरपूर आहे म्हणून मी जास्तच टाकलेला आहे। आता चवीनुसार मीठ आपण कालवणात टाकणारच आहे, त्या हिशोबाने आपण ह्याच्यात पण टाकून द्यायचं। आता आपण एकजीव करून घेऊया। बघू शकता मित्रांनो, आता मम्मी एकजीव करून घेते। ह्याच्यामध्ये वाटण करून घेऊया। इथे एकजीव झालेला आहे। याच्यामध्ये मी टोमॅटो घेतले, लसूण आलं कांदे खोबरं हे सगळं मिक्स करून आता वाटण करून घेऊया। चला मग चला तर हो मस्त पैकी आता वाटून घ्या। गावाला आलोय म्हणून आपलं छोटे छोटे भांडा आहेत, थोडं थोडं आपण करून घेऊया त्या हिशोबाने। बघू शकता हो आता मी लावते मिक्सर आणि पाणी टाकते थोडस। हे बघा मित्रांनो, आता थोडंसच राहिले शेवटचं वाटण। सगळं वाटण झालेलं आहे, आता शेवटचं वाटून घेऊया। हे बघा मित्रांनो मस्त पैकी चूल पेटलेली आहे। आता मी टोप ठेवलाय आणि पाणी कालवण्यासाठी गरम करायला ठेवलेलं आहे।
पाणी गरम झालं याच्यामध्ये कढाईमध्ये उतरून मग मस्तपैकी आपण कालवणला फोडणी देऊया मस्त. ती तूप आणली का रे? हे बघा मित्रांनो, मस्तपैकी पाणी आता गरम झालेलं. आता मी उतरून ठेवते, आपल्याला फोडणी द्यायची आहे. आता फडकीने मी उतरून ठेवते. हे बघा, हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता टोप ठेवलेला आहे. आणि आता गरम जसा झाला की आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून देऊया. चला. आता मी तेल टाकून देते. असंच टाकते म्हणजे आपल्याला अंदाज राहतो. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता तेल तापलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये मसाला टाकते. मस्तपैकी आपला मसाला पहिला टाकला की कट येतो चांगला. मस्तपैकी तेल तापलेलं आहे. आता मी वाटण टाकते. मस्त झणझणीत आपला मसाला पण एक नंबर. थोडं वाटण ठेवते आणण्यासाठी मुलांसाठी. हे बघा मस्तपैकी आता मसाला, तेल आणि आपलं वाटण. आता मी हळद टाकते. हे हळद 2 बुच टाकलेत. आणि आपला चिकन मसाला, जेणेकरून मस्तपैकी चव येते. सगळंच टाकून देते, जास्त क्वांटिटी आहे आपली म्हणून. मस्तपैकी आपलं रबरबीत चिकनचं वाटण झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकून देऊया, जे मॅरिनेट केलेलं आहे. थोडं मी मुलांसाठी पण ठेवणार आहे. आणि मस्तच आपलं मॅरिनेट झालंय. की आपलं चिकन ह्याच्यात टाकले गेलं आहे. आता मी एकजीव करून घेते. थोडा वेळ मी झाकून ठेवते 2 मिनिटासाठी. मस्तपैकी आता झाला असेल. थोडंसं त्याच्यामध्ये आपण जरा असं बिना पाणी टाकता केलं की मस्तपैकी आपल्याला चव येते. जेणेकरून मी काय पाणी टाकलं तेवढ्यामध्ये चिकनच्या चरबीमध्येच मी शिजवून घेतलं अर्धमुर्ध. आता आपण त्याला मीठ पहिलं टाकून देऊया आणि मग पाणी टाकूया गरम केलेलं. बघा, मीठ टाकते. आपण आधी थोडं मॅरिनेट करताना टाकलं होतं. आता मग मी अजून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेते. मम्मी, आपलं चिकन शिजायला आलं. हो, मस्तपैकी आता आपलं चिकन शिजायला आलंय. आता आपण पाणी टाकून देऊया. मित्रांनो, आपल्या गावठी चिकनची 1 नंबर चव असते. तुम्ही पण हे कधी ट्राय करून बघा. आता मम्मीने थोडंसं पाणी टाकलेलं आहे इथं. मस्तच. आता एकजीव करते. बघू शकता मित्रांनो. आणण्यासाठी मित्रांनो, चला आता आपण थोड्या वेळ झाकून ठेवून देऊया. हा, उकळी आली मग झालं समजायचं आपलं. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आपली उकळी आली आहे. हे बघू शकता, 1 नंबर. मग थोड्या वेळाने आपण काढून घेऊया. अजून थोडं वेळ 2 मिनिटासाठी अजून ठेवते. मित्रांनो, बघू शकता इथं हा, आपलं मस्तपैकी आपलं चिकन शिजलं गेलं आहे. आता आपण टेस्ट करून घेऊया. हे बघा, मस्तपैकी कट आला आहे. चला. चला
ना मम्मी मला देते टेस्ट हो. करायला. हे बघ, टेस्ट करून घेऊया. हे महिमा बघ टेस्ट करून, गरम आहे. हळू जरा थंड होऊ दे. लईच गरम आहे बघू शकता. शिजलंय का? मित्रांनो आपले चिकन मस्तपैकी शिजलंय हो, आहे. मस्त शिजलंय. आणि आपला कट पण छान आला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी व्हिडिओ इथंच थांबवते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.